नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि आज मी करते दोडक्याची भाजी। त्यासाठी इथे मी 2 कवळे लुसलुशीत दोडके घेतले आहेत आणि त्याची मी साल काढून घेत आहे। त्यानंतर थोड्या थोड्या डिस्टन्सवरती असे कट देत आहे आणि त्याचे आतमधून कट करून असे उभे काप करून घेणार आहे। हे चौकोनी काप करून घेतले तरीही चालतात। त्यानंतर ते सगळे काप मी पाण्यामध्ये ठेवणार आहे। अशाच प्रकारे सर्व तुकडे मी कट करून घेणार आहे दोडक्याचे। त्यानंतर मी लसूण देखील सोलून घेणार आहे आणि तो ठेचून घेणार आहे। आज आपण ही भाजी टिफिनसाठी बनवत आहोत, त्यामुळे मी ही कोरडी बनवत आहे। अगदी कमी साहित्यामध्ये होणारी आणि घाई गडबडीमध्ये देखील लवकर होणारी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तर इथे लसूण मी आधी चॉपिंग बोर्डवरती ठेचत होते, पण बोर्ड तुटेल म्हणून नंतर मी खाली घेतलं ठेचून घ्यायला। त्यानंतर आपण गॅस चालू करून घेतलेला आहे, त्यावरती कढई ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। त्यानंतर तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लसूणची जी पेस्ट केली होती ती घालणार आहोत। ते थोडंसं लालसर रंगावर यायला लागलं की त्यामध्ये आपण आता दोडका घालून घेणार आहोत आणि एकदा मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर अगदी बेसिक मसाले घालणार आहोत, जसे की हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर। बस एवढंच घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आपण यामध्ये। थोडं झाकण देऊन ठेवणार आहोत थोडा वेळ, 1-2 मिनिटपर्यंत, आणि त्यानंतर 1 ग्लासभर पाणी घालणार आहोत त्यामध्ये आपण आणि छान शिजू देणार आहोत। आता या भाजीला वेगळं असं काही करायची गरज नाही। ही भाजी शिजते आणि कंप्लीट शिजली की ती तयार होते, बस एवढंच। आणि तोपर्यंत मी इकडे पोळ्या बनवून घेतल्या, रांगोळी काढून घेतली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। तुम्ही देखील अशी सिंपल रेसिपी बनवू शकता टिफिनसाठी। हे पहा, सगळं पाणी आटलं की भाजी आपली रेडी होते आणि टेस्टलाही एकदम छान लागते ही भाजी। तुम्ही देखील अशी भाजी नक्की करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।